नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मराठी ब्लॉगर कांचनवर. सर्वात आधी सांगा कशा आहात तुम्ही सगळे. होप तुम्ही सगळे मजेत असाल आणि मी पण मजेत आहे. खूप दिवसानंतर मोठा ब्लॉग बनवत आहे. म्हटलं आज तुमच्यासोबत माझं सकाळपासूनचं रुटीन शेअर करून देते. म्हणजे सकाळी मी काय करते, कसं करते. आणि तुम्ही विचारत होते की इतकी दिवसाची काय करत आहे. आतापर्यंत गोव्याला होती आणि गोव्याचे ब्लॉग तर सुरूच आहे. मिनी ब्लॉग जर तुम्ही नसेल बघितले ना तर मिनी ब्लॉग बघून घ्या. मिनी ब्लॉगमध्ये गोव्याचे सगळे ब्लॉग कवर करणार आहे मी. म्हणजे गोव्यात मी जेवढे दिवस राहिले ना, काय काय एक्सप्लोअर केलं, कसं कसं काय काय होतं, कसा एक्सपिरियन्स होता माझा, सगळं काही तुम्हाला बघायला मिळणार आहे. तुम्ही नेक्स्ट कधीही जर तुम्ही गोव्याची ट्रिप प्लॅन करत असाल तर तुमच्या कामात येईल. म्हणून ती मिनी ब्लॉग बघा आणि जर आवडले तर लाईक वगैरे करा. आणि हो, आज मी सुरुवात करणार आहे माझ्या रुटीनपासनं. आता मी सकाळी उठले, आंघोळ वगैरे झालेली आहे माझी. आता मी क्लिनिंग करते. क्लिनिंग म्हणजे बाकीची क्लिनिंग नाही, फक्त मला आता हा सोफा मला क्लीन करायचा आहे, कारण सोफा मुलांनी खराब करून टाकलेला आहे. आणि त्यानंतर मी माझ्या कामांना सुरुवात करते. मला पॉझिटिव्हिटी तर तेव्हाच येते जेव्हा माझं घर मला क्लीन दिसते आणि माझं घर क्लीन असलं ना तर मी खूप खुश राहते. त्यामुळे मी जास्तीत जास्त घर क्लीन ठेवण्याचा प्रयत्न करते. धूळ जागोजागीची क्लीन करण्याचा प्रयत्न करते. तुम्हाला मी याआधी पण सांगितलेलं आहे की मला बारीक धुळीचं खूप चीड येतो. म्हणजे बारीक धूळ जर मला माझ्या पायऱ्यांवर दिसली किंवा मग कुठे पण म्हणजे टीव्ही युनिटला किंवा सपोज मी एखादं शोपीस ठेवलेलं आहे त्यावर दिसली तर मी जेवण सुद्धा करत असले ना मी माझे हात धुवून घेते आणि त्यानंतर ती पुसते आणि मग मी माझ्या जेवायला बसते. तुम्ही म्हणू शकता मला ओसीडीच आहे, त्यामुळे मी ही धूळ नेहमी नेहमी क्लीन करत राहते. आणि काय आहे की जिथे मग मला वेळ नाही आहे आणि तिथे खरंच धूळ आहे तर मग मी त्या जागेवर जातच नाही. असं माझं टाळते मी की मला खरंच खूप जास्त आज मला काम आहे किंवा खूप सारे व्हिडिओ शूट करायचे आहेत आणि मग मला पहिल्यांदा ते धूळ दिसल्यानंतर कंट्रोल होणार नाही तर मी त्या जागेवर जाणारच नाही. मी माझ्या बेडरूममध्येच माझं काम करत राहते आणि माझे व्हिडिओ शूट करत राहते किंवा मग व्हिडिओज माझे कंप्लीट करत राहते. तर अशा प्रकारचं माझा आता हॉल दिसत आहे. आणि छान जेव्हा बारीक धूळ निघून जाते ना स्वतःलाच एक प्रसन्न वाटायला लागतं. त्यानंतर मग मी पूजा वगैरे करून घेतली आणि आज मी माझं ड्रीमी किचन रेडी करणार आहे. त्यासाठीच मी काही प्रोडक्ट्स मागवलेले आहेत, ते तुम्हाला समोर दाखवते. मंडळी, मी काही प्रोडक्ट्स मागवले होते नेस्टाशिया ब्रँडचे आणि म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करते, कारण इतके सुंदर प्रोडक्ट्स आहेत. मला तर बघताच खूप जास्त आवडले होते म्हणून ऑर्डर प्लेस करून दिले आणि आता हे मला रिसीव झालेले आहेत. मी कंट्रोलच करू शकत नाही आहे की तुमच्यासोबत शेअर करायचं. कालपासून विचार करत आहे मी लवकर हे तुमच्यासोबत शेअर करते सगळे प्रोडक्ट्स आणि मी हे छानपैकी ऑर्गनाईज करते. जेवढं माझं किचन तुम्हाला आत्ता आवडते ना त्यापेक्षा जास्त आवडणार आहे नंतर, कारण हे प्रोडक्ट्स मी सगळे ऑर्गनाईज करणार आहे. आत्तापेक्षा जास्त ॲस्थेटिक माझं किचन दिसणार आहे या सगळ्या प्रोडक्ट्समुळे आणि जास्त क्लीन आणि नीट आणि ऑर्गनाईज दिसणार आहे या सगळ्या प्रोडक्ट्समुळे. सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला स्टोरेज जार सेट दाखवते. हा जो स्टोरेज सेट आहे ना प्रीमियम मेटल कोटेड आहे आणि हा सी थ्रू आहे. म्हणजे यातनं तुम्हाला सगळ्या गोष्टी, ज्या पण गोष्टी तुम्ही ठेवलेल्या आहेत त्या दिसतात. इथनं ग्लासचा जार आहे, वरून तुम्हाला मेटल कोटेड मिळतो आणि खूप सुंदर दिसतो. माझ्या किचनच्या इंटेरियरला हे सूट होणार आहे, त्यामुळे मी अशा कलरचं मागवलं. यामध्ये कलर्स अवेलेबल आहेत. जर तुम्हाला पाहिजे असतील तर लिंक्स तर तुम्हाला मिळूनच जातील सगळ्या गोष्टींच्या, तर तुम्ही घेऊ शकता. खूप सुंदर आणि खूप छान क्वालिटीचं आहे. सी थ्रू असल्यामुळे तुम्ही इझिली बघू शकता. आणि त्यात म्हणजे हा 4चा सेट मिळतो. यामध्ये तुम्हाला यापेक्षा छोटासुद्धा मिळतो. मी मोठे मागवलेले आहेत, छोटे माझ्याकडे 1 लिटरचे आधीच होते, तर आणखी कधी मागवून घेईल जर पाहिजे असले तर मला. पण आता हे बघा तुम्ही किती सुंदर आहे. हा 4चा सेट आहे. आता मी याला ऑर्गनाईज करते आणि तुमच्यासोबत शेअर करते की मी याला ऑर्गनाईज कसं करणार आहे आणि कुठे हे प्रोडक्ट्स ठेवणार आहे. तर अशा प्रकारची याची पॅकेजिंग मिळालेली आहे मला आणि खूप सुंदर असं पॅकेजिंग होऊन आलेलं आहे. त्यानंतर मी हे पनीर मोल्ड मागवलेलं आहे. हे स्टेनलेस स्टीलचं आहे, प्रीमियम क्वालिटीचं स्टेनलेस स्टील यामध्ये यूज होतं आणि 550 mlचं हे पनीर मोल्ड आहे आणि खूप सुंदर आहे, राऊंड शेपमध्ये आहे. त्यानंतर मी हा मागवलेला आहे चॉपिंग बोर्ड, कारण मी जेव्हा जेव्हा वुडन चॉपिंग बोर्ड यूज करत होती ना तेव्हा तेव्हा तुमच्या लोकांच्या कॉमेंट्स येत होत्या की ताई वुडन चॉपिंग बोर्ड यूज नको करू, कारण त्याचे जे पार्टिकल्स आहेत ते जेवणात जातात जेव्हा आपण कट करतो. आणि उडलं काय होतं की जेव्हा आपण वॉश करतो, क्लीन करतो, ठेवतो तर फंगस लागते किंवा मग त्यामध्ये बॅक्टेरिया जमा होतात. त्यामुळे स्टेनलेस स्टीलचं केव्हाही बेटर. तर त्यामुळे मी या ब्रँडचं स्टेनलेस स्टीलचं हे चॉपिंग बोर्ड मागवलेलं आहे आणि खूप छान क्वालिटीचं आहे, खूप जास्त स्टडी आहे, त्यामुळे मी हे पण मागवलेलं आहे. आणि त्यानंतर ही कढई,
ही कढई मी जेव्हा जेव्हा कुकिंग व्हिडिओजमध्ये बघत होते ना, त्यावेळेला मला पण असं वाटत होतं की माझ्याकडे पण ही कढई असायला पाहिजे. तर मग मी ही कढई मागवून घेतली. कारण कुकिंग आपण जेव्हा करतो ना, भांडे जर चांगले असतील ना, तर आपल्याला कुकिंग करण्याची मजा आणखी येते. त्यामुळे आपल्या कुकिंगमधला इंटरेस्ट आणखी वाढतो. तसाही मला इतका जास्त कुकिंगमध्ये इंटरेस्ट नाही आहे, म्हणून मग मी असे प्रोडक्ट्स ॲड करते ज्याने मला कुकिंगमध्ये इंटरेस्ट येईल. तर आता ही कढई तुम्ही बघा, किती छान आणि प्रीमियम क्वालिटीची आहे. ग्लासचं लीड मिळतं तुम्हाला यामध्ये. आणि त्यानंतर ही जी कढई आहे ही तुम्ही बघा, हनीकोम कढई आहे आणि खूप सुंदर आहे. स्क्रॅचलेस आहे ही कढई, म्हणजे यामध्ये तुम्ही स्टीलचे चम्मचसुद्धा वापरू शकता. स्टीलच्या चम्मचनी हे जे नॉनस्टिक आहे याचं हे खराब होणार नाही आहे, म्हणून मी ही कढई मागवून घेतली. आणि खूप दिवसाची मला पाहिजेच होती ही कढई. फायनली माझ्याकडे आलेली आहे ही कढई. आणि त्यानंतर सगळ्यात जास्त आवडणारं मला हे, तुम्हाला तर माहितीच आहे मला किती इंटरेस्ट आहे किचन डेकोर करण्यात. किचन ऑर्गनायझेशन आणि किचन डेकोरेशनसाठी मी हे प्रोडक्ट मागवलं. वाव, इतकी सुंदर रॅक आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की मला काचेचे प्रोडक्ट्स किती आवडतात. सगळ्या भरण्या वगैरे मी माझ्या किचनमध्ये काचेच्या ठेवलेल्या आहेत. त्यामुळे मी ही रॅक मागवलेली आहे. आणि ही रॅक आता ऑर्गनाईज करणार आहे. कशी ऑर्गनाईज करणार आहे ते तुम्ही समोर बघूनच घ्या. चला मग आता किचनमध्ये जाऊ आणि ह्या सगळ्या गोष्टी ऑर्गनाईज करू. एक दिवस जरी घरातली स्त्री किचनमध्ये नाही आली ना, तर तुमचं किचन आधीसारखा दिसणार नाही तुम्हाला. म्हणजे तुम्ही एक दिवस जरी माहेरी गेलात किंवा एक दिवस जरी कोणत्या कामानिमित्त बाहेर गेलात ना, तर तुमचं किचन थोडा होतोच, म्हणजे तुमच्या मनासारखा दिसतच नाही. आणि माझं तर माझ्या किचनवर इतकं प्रेम आहे की माझ्या किचनच्या ट्रॉल्यांवर जरी डाग लागलेले दिसले किंवा मग फ्रीजवर किंवा इकडे तिकडे थोडे जरी डाग लागलेले दिसले ना मला, तर मला ते करमत नाही आणि मी क्लीन करत राहते. त्यामुळे सगळे भांडे आता इथे धुवून घेतले, त्यानंतर मग पुसून घेतले आणि त्यानंतर ड्रायरनी ड्राय करून घेतले. कारण थोडं पण मॉइश्चर राहिलं ना, तर मग ते जे पण त्यामध्ये टाकेल मी ते सगळं खराब होऊ शकतं. म्हणून मग आता मला चहा ठेवायचा होता. सगळ्यात पहिल्यांदा ते एनर्जीसाठी चहाच पाहिजे. आणि तुम्हाला मी आधी पण सांगितलं होतं चहा काही माझा बंद होणार नाही. मी खूप ट्राय केला, म्हटलं 1 कप तरी चहा पाहिजेच पाहिजे दिवसातनं. म्हणून सगळ्यात आधी चहा ठेवून दिला. त्यानंतर मग ऑनलाईन काही ऑर्डर केलं होतं, बिस्किट्स वगैरे आता ह्या जारमध्ये मला ठेवायचे होते. आणि तुम्ही बघू शकता हे जार सी थ्रू असल्यामुळे सगळं काही यामधून दिसतं. आणि त्यात म्हणजे मेटलचं कव्हर आहे आणि कलर तर माझ्या किचनला सूट होणार आहे. मी यामध्ये बिस्किट्स आणि नमकीन भरून ठेवून दिले साईडला. एका साईडला बिस्किट्स आणि नमकीन ठेवले आणि इन्स्टंटली या जागेचा लुक चेंज झालेला आहे. बरोबर हे जार्स माझ्या त्या जागेच्या मापानुसार बनलेले आहेत असं वाटते मला. आणि खूप सुंदर ऑर्गनाईज दिसत आहे आता माझं किचन. आता इकडच्या साईडला मला ठेवायचं होतं, तर मी त्यामध्ये सोयाबीन वड्या आणि बासमती राईस भरून ठेवले, म्हणजे मला लगेच दिसतील. आणि इथली पण जागा किती ऑर्गनाईज दिसत आहे ही. आता दोन्हीही साईडचे कॅबिनेट्स ऑर्गनाईज झाले होते. त्यानंतर आता मला ही स्पाइस रॅक भरायची होती, तर त्यामध्ये सुद्धा मी फिल करून ठेवलं सगळं. जे मला समोर पाहिजे ते सगळं काही मी यामध्ये ठेवलेलं आहे. आणि अशा प्रकारची माझी ही स्पाइस रॅक दिसत आहे आता. आणि इतकं सुंदर लुक वाटत होतं या सगळ्या गोष्टींमुळे माझ्या किचनचं. फायनल रिझल्ट तुम्ही बघाल ना, तर तुम्हाला पण खूप आवडणार आहे. आणि त्यानंतर मला आज पनीरची भाजी बनवायची होती, म्हणून मी रात्रीलाच पनीर बनवून ठेवून दिलं होतं. आणि हे आता पनीर मोल्ड माझ्याकडे असल्यामुळे मला पनीर बनवण्याचं टेन्शनच नाही. आणि घरच्या घरी मस्त प्रिझर्वेटिव्ह फ्री असं होममेड पनीर बनतं. आणि टेक्स्चर पण आपण आपल्या रेसिपीनुसार कस्टमाइज करू शकतो यामध्ये. आणि इतकं सॉफ्ट पनीर बनलेलं होतं की तुम्हाला काय सांगू. घरच्या घरी जेव्हा आपण पनीर बनवतो ना, त्यामध्ये आपण काय टाकतो, कसं बनते, आपल्याला सगळं काही माहीत असते. जेव्हा बाहेरून आपण लो फॅट पनीर आणतो ना, त्यावेळेला आपल्याला किती महागात पडते हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे. पण आपण घरच्या घरी लो फॅट पनीर जर बनवलं तर आपल्याला खूप जास्त स्वस्तात पण पडते. आणि हो, हे जे चॉपिंग बोर्ड मी पनीर कट करायला वापरत आहे ना, हे चॉपिंग बोर्ड प्रीमियम स्टेनलेस स्टीलचं बनलेलं आहे. आणि त्यात म्हणजे हे जे रेग्युलर आपण प्लास्टिकचे चॉपिंग बोर्ड किंवा वुडन चॉपिंग बोर्ड वापरतो ना, त्यापेक्षा जास्त हायजेनिक आहे. आता माझं सगळं किचन सेट झालं होतं आणि त्यानंतर आता मला भाजी बनवायची होती पनीरची. आणि या कढईमध्ये मी भाजी बनवत होती ना, मला इतकं स्मूथ वाटत होतं, इतका छान एक्सपिरियन्स होता हा माझ्या भाजी बनवण्याचा. कुकिंग एक्सपिरियन्स खरंच खूप छान होतो जेव्हा तुमचे युटेन्सिल्स खूप जास्त चांगले असतात आणि एस्थेटिक असतात. स्पेशली ही कढई तर खूपच छान आहे. याचा हनीकोम डिझाईन सरफेस प्रोटेक्ट करतं, त्यामुळे स्टील लॅडल वापरलं तरी स्क्रॅचेस पडत नाहीत. प्लस ट्रायप्लाय टेक्नॉलॉजीनी ही बनलेली आहे. इव्हनली हीट जी आहे ही डिस्ट्रीब्यूट होते, त्यामुळे फूड पण परफेक्टली कुक होतं. आणि यामध्ये कुकिंग ऑइल पण खूप कमी लागतं,
त्यामुळे लेस ऑइलमध्ये तुम्ही कुकिंग करू शकता. मला तर असं वाटते की ही स्पेशली कढई हेल्थ कॉन्शियस लोकांसाठी बनलेली आहे. आणि जर तुम्हाला पण तुमचं किचन फंक्शनल आणि एस्थेटिक बनवायचं असेल तर हे नेस्टाशियाचे प्रोडक्ट्स नक्की चेक करा. चला फायनली माझं किचन सेट झालं. अद्विकला भाजी आवडली, मला सगळे प्रोडक्ट्स आवडले आणि इतकं सुंदर आणि एस्थेटिक दिसत आहे माझं किचन आता की मला खूप जास्त आवडत आहे आधीपेक्षा पण. आणि तुम्हाला पण आवडलंच असेल. होप तुम्हाला माझं किचन आवडलं असेल, प्रोडक्ट्स आवडले असतील आणि हा ब्लॉगसुद्धा आवडला असेल. आणि जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, जर तुम्हाला प्रोडक्ट्स पाहिजे असतील तर मी लिंक सगळ्यांच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे, प्लस कॉमेंट्स पिनमध्ये सुद्धा दिलेले आहेत. तर चेकआउट नक्की करा आणि तुम्हाला जर घ्यायचं असेल तर नक्की घेऊ शकता. आणि तुमच्या किचनला पण अपग्रेड करू शकता, एस्थेटिक बनवू शकता माझ्या किचनसारखं. आता मुलांचं जेवण तर झालेलं आहे, मी जेवण करते आणि असं असतं माझं मॉर्निंग रुटीन. चला मग बाय, टेक केअर आणि लव्ह यू ऑल. बाय गाईज.